शिवसेनेचा निकाल राज्यघटना, संविधान व लोकशाहीवरील महाकाव्य ठरेल. शिवसेनेचा निकाल एका वाक्यात सुद्धा लागू शकतो किंवा 1,00,000 पानांचे महाकाव्य ठरू शकतो. सध्या हिंदुस्थानमध्ये चालू असलेली सरंजामशाही लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, शेतमजुरांपासून उद्योगपतींपर्यंत कोणालाही मान्य नाही. न्यायाधीश राजकारण्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, पुन्हा कायदा सर्वांसाठी समान असल्याचा ढोल पिटतात. लोक ऐकत नाहीत म्हणून डोळे चोळत जमावबंदी आदेश लावतात. यालाच कलम 144 म्हणतात. हे एक कलम सोडले तर कोणालाही काहीच माहिती नाही. कपडे बदलून शिवसेना फोडली, आता कुठे चटके बसायला लागले. एबी फॉर्मवर ज्याची सही त्याचाच पक्ष व चिन्ह. निकालासाठी एवढा पुरेसा पुरावा आहे. पण काही मंडळींना भारी खुमखुमी आली तर 1,00,000 पानांचा राज्यघटना, संविधान, सार्वभौमत्व, सहिष्णुता व लोकशाही संकल्पनेवर महाकाव्य लिहिले जाईल. न्यायाधीश नक्कीच देव नसतात हे मान्य केले तरी न्यायाधीश पैसे घेऊन न्याय देतात असे होता कामा नये. तसे न्यायदान करू शकत नाही. यासाठीच उद्धव ठाकरे यांनी सत्तेला धक्का देऊन सुप्रीम कोर्टात लढा उभारला. आता तेथे कायद्याचा केस काढताना कोणाकोणाची कपडे काढली जातील ते सध्या तरी सांगता येणे शक्य नाही. पण जेव्हा निकाल येईल तेव्हा कोर्टाच्या पायरीवर उघडी पडलेली ही आपली लोकशाही अंगाखांद्यावर नवी न्यायाची झालर चढवून उभी नक्कीच राहील. या महाकाव्यावर अनेक जण PhD करताना दिसतील. शिवसेना कुणाची यासाठी अनेक तर्क लढविले जातात. काही मंडळी तर अर्ध्या हाळकुंडाने पिवळी झालेली शिवसेना आपल्याच बापाची असल्याचे ढोंग पिटत आहेत. परंतु न्यायाचा हातोडा जेव्हा टाळक्यात बसेल तेव्हा त्यांना झिंझिण्या आल्याशिवाय राहणार नाही आणि न्यायालय त्यांच्या झिंझ्या पकडल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. एवढे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की गुजरातचे 2 व्यापारी शिवसेनेची उभी चीरफाड करू शकत नाही, त्यासाठी न्यायालय भक्कम आहे.